एक्सपांड प्रॉब्लेम 1 के प्लस 4 क्यूब. तर आता आपल्याला याला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. मग त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, एक्सपान्शन फॉर्म्युला. कोणता, ए प्लस बी क्यूबचा. ए प्लस बी क्यूब याचा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. या फॉर्म्युल्याने आपल्याला काय करावं लागेल, एक्सपांड करावं लागेल. तर ही फर्स्ट टर्म ए म्हणजे फर्स्ट टर्म, बी म्हणजे सेकंड टर्म, म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. तर काय होईल, फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब इज इक्वल टू, इथे होईल के क्यूब प्लस 4 3 जार 12 के स्क्वेअर प्लस इथे 4चा स्क्वेअर 16 आणि इंटू 3 16 इंटू 3 6 3 जार 18 कॅरी 1 3 1 जार 3 आणि 1 4 म्हणजे 48 इंटू के प्लस 4 क्यूब 4 इंटू 4 इंटू 4. तो 4चा क्यूब किती आहे, 64. प्रॉब्लेम 2 7x प्लस 8y होल क्यूब. आपल्याला एक्सपांड करायचं आहे, तर आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. कशाचा, ए प्लस बीच्या होल क्यूबचा. ए प्लस बीचा होल क्यूब याचा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे काय होईल, फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. तर काय होईल, फर्स्ट टर्म कोणती आहे 7x आणि सेकंड टर्म 8y. म्हणजे काय होईल, फॉर्म्युल्याप्रमाणे फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 7xचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 8y प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 7x इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 8yचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे 8yचा क्यूब. आता 7चा क्यूब 7 इंटू 7 इंटू 7 काय होईल, 343 343 एक्स क्यूब प्लस 3 इंटू 7चा स्क्वेअर किती होऊन जाईल, 49 एक्स स्क्वेअर इंटू 8y प्लस 3 इंटू 7x इंटू 8चा स्क्वेअर होईल 64 y स्क्वेअर प्लस 8चा क्यूब 8 इंटू 8 इंटू 8 512 y क्यूब yचा क्यूब y क्यूब. आता आपल्याला आणखी स्टेप वाढवावं लागेल. 343 एक्स क्यूब प्लस इथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल 349 आणि 8. तर आपण 3 8 जार 24 इंटू 49 म्हणजे 40
9ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 24नी. आता 24नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4 9 जार 36 कॅरी 3 4 4 जार 16 आणि 3 19 इथे 0 घ्यावं लागेल. 2 9 जार 18 कॅरी 1 2 4 जार 8 आणि 1 9. मग आता याची आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन. म्हणजे इथे होऊन जाईल 6 8 आणि 9 17 कॅरी 1 1 आणि 9 10 आणि 1 11. म्हणजे किती येत आहे मल्टिप्लिकेशन 3 8 आणि 49चं 1176 एक्स स्क्वेअर इंटू वाय प्लस 3 इंटू 7 इंटू 64चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 7 3 जार 21 इंटू 64. म्हणजे आता 64ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 7 3 जार 21. मग काय होईल 1 4 जार 4 1 6 जार 6 इथे 0 घ्यावं लागेल. 2 4 जार 8 आणि 6 2 जार 2 6 जार 12. म्हणजे इथे येऊन जाईल 4 6 आणि 8 14 कॅरी 1 2 आणि 1 3 आणि 1 1344 1344 एक्स इंटू वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. हे झालं याचा ॲन्सर. प्रॉब्लेम 3 7 प्लस mचा होल क्यूब. याला आपल्याला काय करायचं आहे एक्सपांड करायचं आहे. तर कशाने सॉल्व करावं लागेल एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता वापरावं लागेल a प्लस बीचा होल क्यूब. a प्लस बीचा होल क्यूब. याचा फॉर्म्युला काय आहे a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. आता एला फर्स्ट टर्म म्हटलं आणि याला सेकंड टर्म म्हटलं तर काय होईल फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. आता इथे फर्स्ट टर्म होईल 7 सेकंड टर्म m. तर या फॉर्म्युल्याप्रमाणे काय होईल फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 7चा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजे 7चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म m प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे m क्यूब. मग याला आणखी सॉल्व केलं तर 4 क्यूब म्हणजे 7 क्यूब म्हणजे 7 इंटू 7 इंटू 7 किती होईल 343 प्लस इथे 7चा स्क्वेअर किती होऊन जाईल 49 आणि याला आपल्याला 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर 9 3 जार 27 कॅरी 2 3 4 जार 12 आणि 2 किती होऊन जाईल 14 म्हणजे 147. तर 7चा स्क्वेअर 49 आणि 49ला 3नी मल्टिप्लाय केलं तर 147 इंटू m प्लस इथे काय होईल 3 आणि 7चं मल्टिप्लिकेशन 7 3 जार 21 इंटू m स्क्वेअर प्लस m क्यूब. हे झालं एक्सपान्शन. प्रॉब्लेम 4 52 क्यूब आपल्याला एक्सपांड करायचा आहे. तर 52च्या जवळपासचा राऊंडेड नंबर कोणता आहे 50. तर याला आपण काय लिहू शकतो 50 प्लस 2. काय लिहू शकतो 50 प्लस 2
चा होल क्यूब. आणि इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून त्याला एक्सपांड करू. तर एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? ए प्लस बीचा होल क्यूबचा. तर ए प्लस बीच्या होल क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बीचा होल क्यूबचा फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजे एला फर्स्ट टर्म म्हणू, बीला सेकंड टर्म म्हणू. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल क्यूब इज इक्वल टू काय होईल? फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. तर या फॉर्म्युल्याने आपण एक्सपांड करू. म्हणजे फर्स्ट टर्म कोणती झाली आपली? 50 आणि सेकंड टर्म 2. म्हणजे फॉर्म्युल्याप्रमाणे काय होईल? फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 50चा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म किती आहे? 2 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 50 इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब इज इक्वल टू. आता 50चा क्यूब 50 इंटू 50 इंटू 50 50 इंटू 50 इंटू 50. तर 5 इंटू 5 इंटू 5 काय होईल? 125 आणि याच्यावर 3 झिरो वाढवावं लागेल. म्हणजे 125,000 म्हणजे 1,25,000. त्याच्यानंतर इथे प्लस 3 इंटू 50 स्क्वेअर इंटू 2. आता 50चा स्क्वेअर काय होईल? 2500 आणि इंटू 2 इंटू 3 म्हणजे आपल्याला 50चा स्क्वेअर 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 3 इंटू 2 6 आणि 50चा स्क्वेअर 2500 म्हणजे याला आपल्याला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? आता 50चा स्क्वेअर 2500 3 इंटू 2 6नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? 0 0 6 5 आर 30 कॅरी 3 आणि 6 2 12 आणि 3 15 म्हणजे 15,000 प्लस इथे काय होईल? 350 आणि 2च्या स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन. तर 2चा स्क्वेअर 4 4 3 आर 12 आणि 12 इंटू 50 50 इंटू 12 0 5 12 आर 60 12 5 आर 60 600 प्लस 2चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 किती होईल? 8. आणि आता आपल्याला या सगळ्यांचं काय करावं लागेल? ॲडिशन. म्हणजे काय होईल? इथे करून घेऊ. काय होईल ॲडिशन? 1,25,000 प्लस 15,000 प्लस 600 प्लस 8. आता याची ॲडिशन 8 येईल. इथे 0 इथे 6 5 प्लस 5 किती होईल? 10 कॅरी 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हा 1 म्हणजे याची ॲडिशन येत आहे 1,40,000 आणि 608. हे झालं याचं ॲन्सर. प्रॉब्लेम 5. 101चा क्यूब याला आपल्याला एक्सपांड करायचा आहे. तर 101च्या जवळपासचा राऊंडेड नंबर काय आहे? 100 आहे. म्हणजे आपण याला 100 + 1 लिहू शकतो. म्हणजे
100 प्लस 1 क्यूब. आणि आता याला एक्सपांड करू शकतो एक्सपान्शन फॉर्म्युल्याने. कोणता? ए प्लस बीचा होल क्यूब, म्हणजे ए प्लस बीचा होल क्यूब. याचा फॉर्म्युला काय आहे? ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं आणि बीला सेकंड टर्म म्हटलं तर काय होईल याचा फॉर्म्युला? फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. आता 100 प्लस 1 याचा होल क्यूब. तर 100ला आपण फर्स्ट टर्म म्हणू आणि 1ला सेकंड टर्म. आणि मग फॉर्म्युल्याप्रमाणे एक्सपांड काय होईल? फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 100चा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 1 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 1 याचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब 1चा क्यूब. आता इथे आपल्याला 100चा क्यूब करायचा आहे म्हणजे 100 इंटू 100 इंटू 100. 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजे 1 आणि याच्यावर किती झिरो येईल? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 प्लस आता 100चा स्क्वेअर इंटू 3 इंटू 1. 100चा स्क्वेअर किती होईल? 100 इंटू 100 म्हणजे 1वर किती झिरो? 1 2 3 4 आणि 3 1 जार 3 याला 3नी मल्टिप्लाय केलं तर 3 आणि 3वर किती झिरो? 1 2 3 4 म्हणजे 30,000 प्लस 1चा स्क्वेअर 1 1 इंटू 3 इंटू 100 300 प्लस 1चा क्यूब 1 इंटू 1 इंटू 1 काय होईल? 1चा क्यूब 1. आता आपल्याला या सगळ्यांची काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. म्हणजे 10 लाख प्लस 30,000 प्लस 300 आणि प्लस 1 प्लस 1 याची आपल्याला करावं लागेल ॲडिशन. मग काय होईल? 1 0 3 0 3 0 1 म्हणजे 10,30,301. याचा आन्सर येईल 10,30,301. प्रॉब्लेम 6. x प्लस 1 अपॉन x होल क्यूब याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. तर कशाने करावं लागेल? एक्सपान्शन फॉर्म्युला. कोणता? ए प्लस बीचा होल क्यूब. ए प्लस बीचा होल क्यूब. याचा फॉर्म्युला काय आहे? ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजे एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं तर काय होईल फॉर्म्युला? फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. आता आपण एक्सला फर्स्ट टर्म म्हणू आणि 1 अपॉन एक्सला सेकंड टर्म आणि फॉर्म्युल्यानी सॉल्व करू. म्हणजे काय होईल? फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू
फर्स्ट टर्म एक्स इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1/xचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे 1/xचा क्यूब. मग याला आणखी सॉल्व करावं लागेल म्हणजे एक्स क्यूब होईल प्लस इथे बघा हा एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये, एक्स स्क्वेअर आहे न्यूमरेटरमध्ये. तर हा एक्स याच्यासोबत एक एक्स कॅन्सल झाला तर एक एक्स वाचेल म्हणजे न्यूमरेटरमध्ये एक्स वाचेल आणि 3 वाचेल म्हणजे 3x होऊन जाईल. प्लस इथे 3 इंटू एक्स इंटू 1/x² म्हणजे 1चा स्क्वेअर 1 होईल आणि इथे x² होईल. तर न्यूमरेटरमध्ये x आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये x². तर x इंटू एक्स एक एक्स कॅन्सल झाला तर डिनॉमिनेटरमध्ये एक एक्स उरेल आणि न्यूमरेटरमध्ये 3 1 जार 3 म्हणजे वर 3 राहील न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये x प्लस 1/x³. तर 1चा क्यूब 1 आणि xचा क्यूब x³. प्रॉब्लेम 7 2m + 1/5चा होल क्यूब. याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे तर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागेल कोणता a + bचा होल क्यूब म्हणजे a + bचा होल क्यूब. याचा फॉर्म्युला काय a³ + 3a² b + 3ab² + b³. आता एला आपण फर्स्ट टर्म म्हणू बीला सेकंड टर्म म्हणजे याचा फॉर्म्युला काय होईल फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. या फॉर्म्युल्याने आता याला एक्सपांड करू. तर 2m म्हणजे फर्स्ट टर्म आणि 1/5 सेकंड टर्म. तर फॉर्म्युल्याप्रमाणे काय होईल फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 2mचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2mचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजे 1/5 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 2m इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1/5चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे 1/5चा क्यूब. आता याला आणखी सॉल्व केलं तर 2चा क्यूब काय होईल 2 इंटू 2 इंटू 2 8 आणि यमचा क्यूब m³ म्हणजे 8m³ प्लस इथे 2चा स्क्वेअर काय होऊन जाईल 4 इंटू 3 12 अपॉन 5 आणि m² प्लस 3 इंटू 2 6 इंटू 1/5 म्हणजे 1चा स्क्वेअर 1 5चा स्क्वेअर 25 डिनॉमिनेटरमध्ये आहे 5चा स्क्वेअर 25 इंटू m प्लस 1चा क्यूब 1 आणि 5चा क्यूब 5 इंटू 5 इंटू 5 125. प्रॉब्लेम 8 5x/y प्लस y/5xचा होल क्यूब. आपल्याला एक्सपांड करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागेल कोणता a + bचा होल क्यूब. तर a + bचा होल क्यूब याचा फॉर्म्युला आहे a³ + 3a² b + 3ab² + b³ म्हणजे a म्हणजे फर्स्ट टर्म b म्हणजे सेकंड टर्म. तर याचा फॉर्म्युला काय होईल फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. तर इथे फर्स्ट टर्म कोणती होईल 5x/y आणि सेकंड टर्म कोणती होईल
वाय अपॉन 5x. आणि या फॉर्म्युल्याने आता आपण याला एक्सपांड करू. म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 5x अपॉन वाय याचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5x अपॉन वाय याचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजे y अपॉन 5x प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 5x अपॉन y इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे y अपॉन 5x याचा होल स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे y अपॉन 5x याचा क्यूब. आता याला आणखी सॉल्व करावं लागेल. तर काय होईल 5चा क्यूब 5 इंटू 5 इंटू 5 125 इथे एक्सचा क्यूब एक्स क्यूब आणि वायचा क्यूब वाय क्यूब प्लस 3 इंटू 5चा स्क्वेअर 25 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय अपॉन वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू वाय अपॉन 5x प्लस 3 इंटू 5x अपॉन वाय इंटू वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर 5xचा स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय अपॉन 5xचा क्यूब. तर वायचा क्यूब वाय क्यूब अपॉन 5चा क्यूब 5 इंटू 5 इंटू 5 125 आणि एक्सचा क्यूब एक्स क्यूब. मग याला आपण आणखी सॉल्व केलं तर काय होईल 125 एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस इथे बघा वाय स्क्वेअर आणि वाय आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये वाय स्क्वेअर आहे म्हणजे वाय इंटू वाय एक वाय कॅन्सल होऊन जाईल. इथे एक्स स्क्वेअर आहे तर एक्स इंटू एक्स तर या डिनॉमिनेटरच्या एक्ससोबत एक एक्स कॅन्सल होऊन जाईल आणि 5 1 जार आणि 5 5 जार 5 1 जार 5 आणि 5 5 जार 25. आता किती उरले 3 5 जार 15 आणि न्यूमरेटरमध्ये एक्स आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये वाय आहे प्लस इथे बघा वाय आणि वाय स्क्वेअर आहे तर स्क्वेअर पैकी एक वाय या डिनॉमिनेटरच्या वायसोबत कॅन्सल होऊन जाईल आणि एक्स आणि एक्स स्क्वेअर तर डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर आहे न्यूमरेटरमध्ये एक्स आहे तर न्यूमरेटरच्या एक्ससोबत स्क्वेअरचा एक एक्स कॅन्सल होईल म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये एक्स उरेल आणि परत 5 1 जार 5 5 5 जार 25 म्हणजे किती उरत आहे इथे न्यूमरेटरमध्ये 3 डिनॉमिनेटरमध्ये 5 आणि वाय स्क्वेअरपैकी वाय आणि एक्स स्क्वेअरपैकी एक्स प्लस वाय क्यूब अपॉन 125 एक्स क्यूब हे झालं एक्सपान्शन.